Hello dear student, welcome to NEET PYQ series त्रिशूल प्रोग्राम स्टार क्लासेस लातूर. विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा या प्रोग्राम मध्ये तुमचा स्कोर इंप्रूव्ह करण्यासाठी आम्ही घेऊन आलोय नवीन टॉपिकचं नाव आहे रिप्रोडक्टिव्ह हेल्थ. या अगोदरच सांगितल्याप्रमाणे रिप्रोडक्शन बेसिसवर हा टॉपिक अप्लाइड असा टॉपिक आहे. कधी कधी असंही झाले काही एक्झाम्स मध्ये ह्युमन रिप्रोडक्शन पेक्षा रिप्रोडक्टिव्ह हेल्थला जास्त वेटेज आहे, कारण डे टू डे लाईफ मध्ये हा टॉपिक त्या टॉपिक पेक्षा इम्पॉर्टंट टॉपिक आहे. चला तर सुरुवात करूयात रिप्रोडक्टिव्ह हेल्थ नावाच्या टॉपिकला. विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन बघा. सुरुवातीचाच क्वेश्चन आहे स्टेटमेंट बेस. दोन स्टेटमेंट आहेत, एक असर्शन एक रिझन. असर्शन काय म्हणतं? अम्निओसेंटेसिस फॉर सेक्स डिटर्मिनेशन इज वन ऑफ द स्ट्रॅटेजी. विद्यार्थी मित्रांनो, अम्निओसेंटेसिस सेक्स डिटर्मिनेशन साठी अलाउड आहे का? डेफिनेटली नाही. सो असर्शन इज रॉंग. रिझन बघा. बॅन ऑन अम्निओसेंटेसिस चेक्स इन्क्रीजिंग मीनेज ऑफ फिमेल फिटिसाइड. बरोबर. आता पुस्तकामध्ये तुम्हाला हा पॅरा दिलेला आहे. ओके. आता याने काय म्हणलंय? स्टॅच्युटरी बॅन ऑन अम्निओसेंटेसिस फॉर सेक्स डिटर्मिनेशन टू लीगली चेक इन्क्रीजिंग मीनेज ऑफ फिमेल फिटिसाइड. सो रिझन करेक्ट आहे, पण असर्शन रॉंग आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला असं म्हणता येईल असर्शन इज फॉल्स अँड रिझन इज ट्रू. हे आपला करेक्ट ऑप्शन आहे. राईट. असर्शन रिझन क्वेश्चन्स मध्ये दोन स्टेटमेंट जर बरोबर असतील तर मध्ये कारण असं ठेवून मातृभाषेमध्ये तुमच्या लोकल लँग्वेज मध्ये त्याला कन्वर्ट करून सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. डेफिनेटली ही मेथड तुम्हाला मदत करणारी आहे. ओके. चला जाऊया आता आपण पुढच्या क्वेश्चन कडे. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतोय? इन कंटेक्स्ट ऑफ अम्निओसेंटेसिस विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज इनकरेक्ट. अम्निओसेंटेसिसचा विचार केला असता काय इनकरेक्ट आहे? इट कॅन बी यूज फॉर डिटेक्शन ऑफ डाऊन सिंड्रोम. यस, क्रोमोझोमल अबनॉर्मॅलिटी आपल्याला कळते. इट कॅन बी यूज फॉर डिटेक्शन ऑफ क्लेफ्ट पॅलेट. विद्यार्थी मित्रांनो, दुभंगलेली टाळू, दुभंगलेले ओठ, क्लेफ्ट लिप म्हणतो आपण, क्लेफ्ट पॅलेट, हे काही क्रोमोझोमल अबनॉर्मॅलिटी मुळे होत नाही, म्हणून हे डिटेक्ट करता येत नाही. नेक्स्ट क्वेश्चन सुद्धा नेक्स्ट स्टेटमेंट बरोबर आहेत बघा. इट इज युजली डन व्हेन वुमन इज बिटवीन 14 to 16 weeks pregnant. यस, या वेळेलाच करतात ते. इट इज यूज फॉर प्रीनेटल सेक्स डिटर्मिनेशन. कधी कधी हे वापरलं जातं, काही ठिकाणी तो मिसयूज आहे, पण हे याच्यासाठी वापरलं जातं. यस, क्लेफ्ट पॅलेट. क्लेफ्ट पॅलेटनी याचं डायग्नोसिस, क्लेफ्ट पॅलेटचं डायग्नोसिस होणार नाही अम्निओसेंटेसिसनी. अम्निओसेंटेसिस कशासाठी आहे? हिमोफिलिया, सिकल सेल अॅनिमिया आणि एखाद्या फिटस मध्ये क्रोमोझोमल अबनॉर्मॅलिटी ओके ठरवण्यासाठी. नाव नेक्स्ट बघा. अम्निओसेंटेसिसवर खूप जास्त क्वेश्चन विचारलेत. पीवायक्यू वरून हे लक्षात घ्यायचे की कोणता पार्ट इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट बघा. विच वन ऑफ द फॉलोइंग कॅन नॉट बी डिटेक्टेड इन डेव्हलपिंग फिटस बाय अम्निओसेंटेसिस. परत तेच आहे बघा. हे बघा, डाऊन सिंड्रोम. यस, क्रोमोझोमशी रिलेटेड आहे. लाइन फेल्टर सिंड्रोम, सेक्स ऑफ द फिटस हे डिटरमाइन केलं जाऊ शकतं. बट जॉन्डिस, जॉन्डिस म्हणजे काय? कावीळ थोडक्यामध्ये. बरोबर. हे काय क्रोमोझोमल डिसऑर्डर आहे का? नाही, पण हे काही डायग्नोस होऊ शकत नाही. सो आपला आन्सर जॉन्डिस आहे. ओके. नाव नेक्स्ट बघा. द परमिसिबल यूज ऑफ टेक्निक ऑफ अम्निओसेंटेसिस इज फॉर. आपल्याला कशासाठी परमिसिबल यूज आहे, कशासाठी अम्निओसेंटेसिस अलाउड आहे? डिटेक्टिंग सेक्स ऑफ द फिटस? डेफिनेटली नाही. सेक्स डिटर्मिनेशन बॅन आहे. आर्टिफिशियल इन्सेमिनेशन साठी काय गरज आहे? नेक्स्ट, ट्रान्सफर ऑफ एम्ब्रियो इनटू द युटेरस? नाही. डिटेक्टिंग एनी जेनेटिक अबनॉर्मॅलिटी. ओके. पुस्तकात दिले बघा, हिमोफिलिया, सिकल सेल अॅनिमिया, डाऊन सिंड्रोम. बरोबर. अशा ज्या अबनॉर्मॅलिटी आहेत त्या डिटेक्ट करण्यासाठी आपल्याला परमिसिबल यूज आहे अम्निओसेंटेसिसचा. ओके. नाव नेक्स्ट क्वेश्चन बघा. मॅचिंग करायचे आपल्याला. वॅसेक्टॉमी. वॅसेक्टॉमी काय? सर्जिकल मेथड. ओके. 1 च 3 ला मॅच केलं. तुम्हाला आता 2 पर्याय राहतात. पुढे बघा. क्वाइटस इंटरप्टस, दिस इज द नॅचरल मेथड. ओके. सो आन्सर आपलं हे असेल. सी चं मॅचिंग 2 सोबत आहे बघा. सर्वायकल कॅप हे बॅरियर मेथड आहेत आणि सहेली ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह मेथड आहे. आपलं आन्सर भेटून गेलं तुम्हाला. ओके. बऱ्यापैकी वेळेला एसटीडी आणि कॉन्ट्रासेप्टिव्ह मध्ये मॅच द पेअरिंग क्वेश्चन विचारले जातात, कारण कमी वेळात हे जास्त डाटा कव्हर करतं. नेक्स्ट बघा. लिपर्स लूप इज अ टाइप ऑफ कॉन्ट्रासेप्टिव्ह युज्ड ॲज. पुस्तक काय म्हणतं बघा. पुस्तकामध्ये लाईन आहे, intrauterine devices are presently available as non-medicated like Lippers loop. Lippers loop कोण आहे? non-medicated IUD. एकदम स्ट्रेट फॉरवर्ड, ज्याचं तुम्हाला आन्सर एनसीईआरटी मध्ये भेटून जाईल.
नेक्स्ट क्वेश्चन बघा, परत एकदा मॅचिंग विचारलंय आपल्याला. डायफ्राम काय करतात? दे कव्हर द सर्विक्स ब्लॉकिंग द एंट्री ऑफ स्पर्म. सर्वायकल कॅप, वॉल, डायफ्राम याचा ऍक्शन आहे बघा. 1चं 4ला पेअरिंग केलं, आपल्याला आता 2 पर्याय भेटतात, ए आणि बी. नेक्स्ट बघा, कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स. कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स इनिबिट ओव्युलेशन अँड इम्प्लांटेशन. म्हणजे बघा तुम्हाला बी चं एक, परत ते दोन्ही ऑप्शन ओपन आहेत. इंट्रायुटराइन डिव्हाइसेस इनक्रीज फॅगोसाइटोसिस ऑफ स्पर्म. ओके, म्हणजे सी चं पेअरिंग 2ला आहे, आपलं हे आन्सर करेक्ट आहे. डी चं पेअरिंग 3ला मॅच होतंय का बघा. दॅट्स इट. लॅक्टेशनल अमेनोरिया, दॅट इज अब्सेन्स ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल अँड ओव्युलेशन फॉलोइंग पार्च्युरेशन. बरोबर. बघा खूप जास्त डाटा कव्हर करतात हे मॅच द पेअरिंग. असे क्वेश्चन तुमचा वेळ खाऊ शकतात, थोडस फास्ट सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. विच ऑफ द फॉलोइंग इज अन एक्झाम्पल ऑफ हार्मोन रिलीजिंग आयडी. बघा पुस्तकात इथेच दिलंय, हार्मोन रिलीजिंग आयडीज प्रोजेक्ट असर्ट आणि LNG-20. सो दिस इज हार्मोन रिलीजिंग आयडी. दिस इज आवर आन्सर. याच्यावर क्वेश्चन पुन्हा रिपीट झालेला पाहायला मिळेल आपल्याला. सी द नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द हार्मोन रिलीजिंग इंट्रायुटराइन डिव्हाइसेस. आता सांगितलं मी तुम्हाला बघा, प्रोजेस्टासार्ट अँड LNG-20. ओके, हे 2 काय आहेत? हार्मोन रिलीजिंग आयडीज. नाव नेक्स्ट, कॉन्ट्रासेप्टिव्ह सहेली. आता सहेलीचं ऍक्शन विचारलं विद्यार्थी मित्रांनो. सहेली हाय कॉन्ट्रासेप्टिव्ह व्हॅल्यू असलेलं ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स आहे, आणि याचं महत्वाचं ऍक्शन हे आहे, ब्लॉक्स इस्ट्रोजन रिसेप्टर इन द युटरस अँड प्रिव्हेंट एग फ्रॉम गेटिंग इम्प्लांटेड. महत्वाचं सहेली काय करतं? इम्प्लांटेशन अवॉइड करतं. तुमच्या पुस्तकात कुठेही दिलेलं नाही हे ऍक्शन, पण लक्षात ठेवा सहेलीला हाय कॉन्ट्रासेप्टिव्ह व्हॅल्यू आहे. सहेली काही स्टेरॉइडल नाही आहे, ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह मेथड सारखं, त्याच्यामुळे ओव्युलेशन ब्लॉक होणार नाही आहे. मग सहेली काय करतं? तर सहेलीचं प्रायमरी ऍक्शन हे आहे. ओके, सो दिस इज आवर करेक्ट आन्सर. अप्लाइड टाइपचा म्हणूयात आपण, त्यांनी दिलाय हाय कॉन्ट्रासेप्टिव्ह व्हॅल्यू आहेत. नाव नेक्स्ट क्वेश्चन बघा, द फंक्शन ऑफ कॉपर आयन इन द कॉपर रिलीजिंग आयोडीज. ओके, आता याने काय म्हणलं बघा, copper ion release suppress sperm motility and the fertilizing capacity of sperm. म्हणजे ते काय करतं? suppress sperm motility and fertilizing capacity of sperm कमी करतं. कोणाच्या बद्दल चाललंय हे? कॉपर रिलीजिंग आयोडीज. नाव नेक्स्ट क्वेश्चन बघा, ट्युबेक्टॉमी इज द मेथड ऑफ स्टरलायझेशन इन विच. ट्युबेक्टॉमी मध्ये काय केलं जातं? आता पुस्तक काय म्हणतं बघा, small part of fallopian tube is removed. Ectomy is removal. Okay, बघा आता इथे काय म्हणलंय, small part of the fallopian tube is removed or tied up. याला म्हणायचं ट्युबेक्टॉमी. एकदम स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहेत विद्यार्थी मित्रांनो, आणि शुअर शॉर्ट तुम्हाला मार्क देऊन जाणारे हे असे टॉपिक्स आहेत. ओके, नाव नेक्स्ट क्वेश्चन बघा, व्हॉट इज द फिगर गिवन बिलो शोविंग इन पर्टिक्युलर. ऍक्च्युली हे फिगर काय सांगताय आपल्याला? हे फिगर सांगताय आपल्याला यस ट्युबेक्टॉमी. दिस इज द फिगर ऑफ ट्युबेक्टॉमी. सिंपल आन्सर, एकदम बिलकुल वेळ लागणार नाही, फटाफट 4 मार्क खिशात घालून पुढे चालायचंय. विच वन ऑफ द फॉलोइंग इज मोस्ट वाइडली ऍक्सेप्टेड मेथड ऑफ कॉन्ट्रासेप्शन इन इंडिया ऍट प्रेझेंट. ओके, पुस्तक असं म्हणतं बघा, आयोडीज are ideal contraceptive for the female who want to delay pregnancy or space the children. It is one of the most widely accepted method of the contraception in India. म्हणजे तुमच्या हेही लक्षात येईल, एनसीईआरटी वाचताना प्रत्येक लाईनवर वाचायचंय, कुठल्या लाईनचा कधी क्वेश्चन येईल सांगता येत नाही. नेक्स्ट क्वेश्चन बघा, वन ऑफ द लीगल मेथड म्हणजे कायद्याने ज्याला परवानगी आहे, ज्याच्यासाठी कायदा बनलाय बघा. नेक्स्ट, बाय हॅव्हिंग क्वाइटस ऍट द टाइम ऑफ डे ब्रेक, याच्यासाठी काही लीगल प्रोसिजर असणार नाही. बाय प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन नाहीये. अबॉर्शन बाय टेकिंग अप्रोप्रिएट मेडिसिन, म्हणजे अबॉर्शन करायचंय. ओके, MTP, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया लिगलाइज MTP इन 1971. MTP आपल्याला कायद्याने परवानगी देतं. ओके, कशासाठी? बर्थ कंट्रोल साठी. ओके, चला नेक्स्ट, अनवॉन्टेड बर्थ आहे, अनवॉन्टेड प्रेग्नन्सी. ओके, अवॉइड करायचे, त्याच्यासाठी आपल्याला कायद्याने परवानगी देतं MTP. नेक्स्ट बघा, मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी इज कन्सिडर्ड सेफ अप टू हाऊ मेनी वीक्स ऑफ द प्रेग्नन्सी. पुस्तक म्हणतं MTPs आर कन्सिडर्ड रिलेटिव्हली सेफ
ड्युरिंग फर्स्ट ट्रायमिस्टर दॅट इज 12 वीक्स. हे बघा हे आन्सर आहे. एकदम स्ट्रेट फॉरवर्ड काही क्वेश्चन्स आहेत. राइट. चलो नेक्स्ट क्वेश्चन. सी हियर. Which one of the following common sexually transmitted disease is completely curable when detected early and treated properly? Okay. बघा आता तुमचं पुस्तक काय म्हणतं. Except for hepatitis B, genital herpes and HIV infection, other diseases are completely curable. पण कधी? If detected early and treated properly. 3H लक्षात ठेवा. Hepatitis, herpes, HIV. Okay. Hepatitis incurable, HIV incurable, herpes incurable. This is गोनोरिया. गोनोरिया अर्ली डिटेक्शन, लवकर ट्रीटमेंट झालं, कम्प्लिटली क्युरेबल. 3H इनक्युरेबल आहेत एसटीडी, बाकी सगळे क्युरेबल. सिम्पली. नेक्स्ट क्वेश्चन बघा. वेनरल डिसीजेस कॅन स्प्रेड थ्रू. वेनरल डिसीजेस म्हणजे आरटीआय म्हणजेच एसटीडी कसे स्प्रेड होतात? युजिंग स्टराईल निडल. नाही. पुस्तक काय म्हणतं? युजिंग इन्फेक्टेड निडल्स किंवा शेअरिंग ऑफ निडल जर झालं, स्टराईल व्यवस्थित निडल जर वापरली तर एसटीडी पसरणार नाही. एकाला इंजेक्शन दिलंय, आता ते कंटॅमिनेट झाले, तेच इंजेक्शन दुसऱ्याला वापरलंय, शेअरिंग जर झालं तर स्प्रेड होणार. ओके. स्टराईल निडल वापरल्यामुळे स्प्रेड होणार नाही. ट्रान्समिशन ऑफ ब्लड फ्रॉम इन्फेक्टेड पर्सन, यस, याने सुद्धा होणार नाही. याने होणार आहे. इन्फेक्टेड मदर टू फिटस, याने सुद्धा होणार आहे. किसिंगनी एसटीडी पसरत नाही. सो आन्सर आपला आहे venereal diseases can spread through B and C. B and C कुठे बघा? लास्ट ऑप्शन. ओके. सो दिस इज B, C. आणि इनहेरिटन्स, इनहेरिटन्स ने सुद्धा जात नाहीत. मग कशाने जाणार? B and C ओनली. ओके. नेक्स्ट बघा. इनहेरिटन्स म्हणजे तो जेनेटिक्स इनहेरिटन्स असतो, त्याच्याने एसटीडी जात नाहीत, सेक्शुअली ट्रान्समिट होतात. नेक्स्ट बघा. Select the option including all sexually transmitted disease. असं ऑप्शन बघायचे की ज्याच्यामध्ये सगळेच एसटीडी आहेत. गोनोरिया, सिफिलिस, जिनायटल हार्पीज, यस, सगळेच्या सगळे एसटीडी आहेत. गोनोरिया, मलेरिया, मलेरिया एसटीडी नाही. एसटीडी एड्स, मलेरिया, इकडे मलेरिया नाहीये. आणि कॅन्सर हा एसटीडी नाहीये. पहिला ऑप्शन गोनोरिया, सिफिलिस, जिनायटल हार्पीज हा असा ऑप्शन आहे ज्याच्यामध्ये सगळेच्या सगळे एसटीडी आहेत. राईट. Now next बघा. Which one of the following sexually transmitted disease is not completely curable? आता सांगितलं तुम्हाला completely curable 3 नाही आहेत. HIV, herpes आणि hepatitis B. तर याच्यातला बघा जिनायटल herpes हा क्युरेबल नाहीये, बाकी सगळे क्युरेबल आहेत, बट डिटेक्टेड अर्ली अँड ट्रीटेड प्रॉपरली. नाउ नेक्स्ट क्वेश्चन बघा. Which one of the following techniques the embryo are transferred to assist those female who cannot conceive? विद्यार्थी मित्रांनो, थोडासा कन्फ्युजिंग क्वेश्चन आहे. झिप्ट मध्ये आपण एम्ब्रियो 2 सेलचा, 4 सेलचा, 8 सेलचा हे सुद्धा ट्रान्सफर करतो. आणि आययुडी हे करेक्ट आन्सर आहे. ओके. आययुडी म्हणजे इंट्रा युटराइन ट्रान्सफर. याच्यामध्ये एम्ब्रियो मोर दॅन 8 ब्लास्टोमियर आपण ट्रान्सफर करतो युटरस मध्ये. पण विद्यार्थी मित्रांनो, खऱ्या अर्थाने पाहायला गेलं हा ही ऑप्शन करेक्ट आहे. ICSI इंट्रा सायटोप्लाझ्मिक स्पर्म इन्सर्शन हे आपण करणार लॅबोरेटरी मध्ये आणि मग एम्ब्रियोला ट्रान्सफर करणार. झिप्ट मध्ये सुद्धा झायगोट ऑर एम्ब्रियो मोर दॅन लेस दॅन 8 ब्लास्टोमियर दॅट इज ट्रान्सफर्ड इनटू फॅलोपियन ट्यूब हा सुद्धा ऑप्शन करेक्ट आहे. पण एनसीईआरटी ने महत्व दिले त्यांच्या लाइनिंग्सला, महत्व दिले एनसीईआरटीच्या लँग्वेजला. ह्या क्वेश्चन मध्ये हे ऑप्शन बरोबर दिलेलं आहे. पण लक्षात घ्या हा ऑप्शन नसता. गिफ्ट मध्ये आपण गॅमेट इंट्रोड्यूस करतोय, इथे गिफ्ट मध्ये आपण गॅमेट इंट्रोड्यूस करतोय, पण ऍक्च्युअली हे सुद्धा उत्तर बरोबर आहे. पण मी तुम्हाला परत एकदा सांगतो, दोन्ही उत्तर बरोबर आहेत. एनसीईआरटी ने मात्र हेच आन्सर दिलेलं आहे. ठीक आहे, कारण एनसीईआरटीचं लँग्वेज तसं सांगताय. नेक्स्ट बघा. नेक्स्ट क्वेश्चन. In case of couple where the female is having male is having very low sperm count, which technique will be suitable for fertilization? पुस्तकात डायरेक्टली दिलेले बघा. Infertility cases either due to inability of male partner to inseminate female due to very low or due to very low sperm count in ejaculates could be corrected by artificial insemination. अशा कपलला आपण मदत करू शकतो. कशामुळे, कोणत्या टेक्निकनी? आर्टिफिशियल इन्सेमिनेशन. ओके. कधी कधी मेल मध्ये प्रॉपर पेनाइल इरेक्शन नसतं. मेल दे आर अनेबल टू इन्सेमिनेट फिमेल नॅचरली.
किंवा लो स्पर्म काउंट आहे, अशा दोन्ही वेळेला आर्टिफिशियल इन्सेमिनेशन टेक्निक वापरता येते. नाउ नेक्स्ट, embryo with more than 60 blastomere formed due to in vitro fertilization is transferred to uterus. ओके, पुढे ट्रान्सफर करावं लागेल आपल्याला युटेरस. बघा पुस्तक काय म्हणतं, द झायगोट सॉरी द झायगोट or early embryo with up to 8 blastomere could then be transferred into fallopian tube. त्याला fallopian tube मध्ये ट्रान्सफर करायचं आहे, आणि embryo with more than 8 blastomere into the uterus. आता 8 पेक्षा जास्त सेल आहेत, त्याला कुठे ट्रान्सफर करायचं आपल्याला, युटेरस मध्ये. ओके, सो इथे आपला आन्सर काय, सिम्पली युटेरस. नाउ नेक्स्ट क्वेश्चन, a childless couple can be assisted to have child through a technique called as gift. The full form of this technique is gamete intrafallopian transfer. Okay, simply gamete intrafallopian transfer. लॉंग फॉर्म विचारलाय बघा, कधी कधी असे क्वेश्चन विचारतात फायनल एक्झामला. नाउ नेक्स्ट, असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह टेक्नॉलॉजी IVF इन्व्हॉल्व्स द ट्रान्सफर ऑफ. IVF मध्ये काय केलं जातं, IVF मध्ये झायगोट और 8 ब्लास्टोमियर फॅलोपियन ट्यूब मध्ये, एम्ब्रियो विथ मोर दॅन 8 ब्लास्टोमियर युटेरस मध्ये, ओम इनटू द फॅलोपियन ट्यूब नाही, झायगोट इन द फॅलोपियन ट्यूब झिफ्ट. यस, झिफ्ट आहे, दिस इज द करेक्ट ऑप्शन. झायगोट इन युटेरस नाही, एम्ब्रियो विथ 60 ब्लास्टोमियर इनटू द फॅलोपियन ट्यूब हे सुद्धा नाही. सो ऑप्शन सेकंड हा करेक्ट ऑप्शन आहे. ओके, नाउ कमिंग टू द नेक्स्ट क्वेश्चन, आर्टिफिशियल इन्सेमिनेशन मीन्स. आर्टिफिशियल इन्सेमिनेशन म्हणजे काय, हजबंड किंवा डोनरचा आपण सिमेन कलेक्ट करतो आणि त्याला इंट्रोड्यूस केलं जातं वजायनल ट्यूब मध्ये. आर्टिफिशियल इंट्रोडक्शन ऑफ स्पर्म ऑफ हेल्दी डोनर इनटू वजायना हे करेक्ट आहे. इंट्रोडक्शन ऑफ स्पर्म ऑफ हेल्दी डोनर इनटू द ओव्हरी, ओव्हरी मध्ये डायरेक्टली स्पर्म इंजेक्ट करता येतील का. ट्रान्सफर ऑफ स्पर्म ऑफ हेल्दी डोनर टू टेस्ट ट्यूब, टेस्ट ट्यूब मध्ये ट्रान्सफर म्हटलंय, हेही चुकीचं आहे. ट्रान्सफर ऑफ स्पर्म ऑफ हजबंड टू अ टेस्ट ट्यूब हेही चुकीचं आहे. हेल्दी डोनरचं स्पर्म आपण वजानामध्ये इंट्रोड्यूस करतो आर्टिफिशियली, दॅट इज आर्टिफिशियल इन्सेमिनेशन, डोनर असेल किंवा हजबंड असेल. नेक्स्ट बघा, द स्टेज ट्रान्सफर्ड इनटू द युटरस आफ्टर इंड्युस्ड फर्टिलायझेशन ऑफ ओव्हम इन द लॅबोरेटरी इज. बघा, झायगोट किंवा 8 ब्लास्टोमियर आहेत, 8 ब्लास्टोमियर, याला आपण कुठे ट्रान्सफर करतो, फॅलोपियन ट्यूब. मोर दॅन 8 ब्लास्टोमियर याला आपण ट्रान्सफर करतो युटेरस मध्ये, राईट. आणि 8 to 16 सेल्ड स्टेज असते, त्याला म्हणायचं मोरुला. ओके, मग आता याने काय म्हणले बघा, द स्टेज ट्रान्सफर्ड इनटू द युटेरस. युटेरस मध्ये आपण कुठली स्टेज ट्रान्सफर करणार आहे, लेट मोरुला असणार तो, म्हणजे आन्सर असेल बघा मोरुला. 8 to 16 सेल्ड स्टेज डेव्हलपमेंटची त्याला काय नाव देतो आपण, मोरुला. 8 सेल पेक्षा कमी असेल युटेरस मध्ये, सॉरी फॅलोपियन ट्यूब मध्ये, आणि 8 पेक्षा जास्त सेल आहेत त्याला कुठे ट्रान्सफर करायचंय, युटेरस. सो युटेरस मध्ये काय ट्रान्सफर करणार, मोरुला. नेक्स्ट बघा, टेस्ट ट्यूब बेबी प्रोग्राम एम्प्लॉईज विच वन ऑफ द फॉलोइंग टेक्निक्स. टेस्ट ट्यूब बेबी प्रोग्राम म्हणजे काय बघा, पुस्तक काय म्हणतं, in vitro fertilization outside the body in almost similar condition as that of the body followed by embryo transfer is one of the such method. In this method popularly known as test tube baby. म्हणजे टेस्ट ट्यूब बेबी मध्ये IVF आहे आणि इन व्हिट्रो ट्रान्सफर आहे. पुस्तकातलं NCERT तुम्हाला सिम्पली सांगते बघा, याच्यामध्ये काय आहे तर विच ऑफ द फॉलोइंग टेक्निक इंट्रोड्यूस करतं म्हणलं. इंट्रासायटोप्लाझ्मिक स्पर्म इंजेक्शन नाहीये टेस्ट ट्यूब बेबी मध्ये, इंट्रा युटराइन इन्सेमिनेशन सुद्धा असणार नाही, गॅमेट इंट्रा फॅलोपियन ट्रान्सफर सुद्धा नाही, याच्यामध्ये आहे झिफ्ट. अगोदर बॉडीच्या बाहेर फर्टिलायझेशन करायचे, तयार होणार आहे इन व्हिट्रो फर्टिलायझेशन नी झायगोट, आणि मग झायगोट ट्रान्सफर करायचा आहे, हे येणार आहे टेस्ट ट्यूब बेबी प्रोग्राम मध्ये. ओके, सो इट इन्व्हॉल्व्स झिफ्ट. तुमच्या पुस्तकात डायरेक्टली तुम्हाला आन्सर भेटून जाईल. नाउ नेक्स्ट क्वेश्चन बघा, the technique called as gamete intrafallopian transfer is recommended for those female. gift कोणासाठी बघा, transfer of ovum collected from donor into the fallopian tube of another female who cannot produce one. म्हणजे एक फिमेल जी फिमेल ओव्हम तयार करू शकत नाही, अशा फिमेलला आपण गिफ्टचं ट्रीटमेंट देतो बघा, who cannot produce ovum.
एकदम स्ट्रेट फॉरवर्ड असं तुम्हाला आन्सर इकडे या क्वेश्चनचं भेटून जाईल. फक्त गरज आहे आपल्याला एनसीईआरटी लाईन टू लाईन व्यवस्थित वाचण्याची. ओके, नाव in vitro fertilization is a technique that involve the transfer of which one of the following into the fallopian tube. अगोदर आपण आयव्हीएफ केलंय म्हणजे बाहेर फर्टिलायझेशन केलंय आणि आता फॅलोपियन ट्यूब मध्ये ट्रान्सफर करायचे झायगोट किंवा एम्ब्रियो अप टू 8 ब्लास्टोमियर. ओके, आयदर झायगोट और अर्ली एम्ब्रियो अप टू द 8 सेल्ड स्टेज. कंटेंट तोच आहे, पुन्हा पुन्हा त्याच्यावर क्वेश्चन विचारले जात आहेत. ओके, सो बी कॉन्फिडंट फॉर दॅट. ओके, सिंपल आहे. नाउ नेक्स्ट क्वेश्चन बघा. दिस इज द लास्ट क्वेश्चन. टेस्ट ट्यूब बेबी मीन्स द बेबी बॉर्न व्हेन. टेस्ट ट्यूब बेबी म्हणजे काय? इट इज डेव्हलप्ड इन टेस्ट ट्यूब. टेस्ट ट्यूब मध्ये तयार होतं का? नाही. अगोदर होतं इन विट्रो फर्टिलायझेशन, बॉडीच्या बाहेर फर्टिलायझेशन आणि मग एम्ब्रियो ट्रान्सफर. इट इज डेव्हलप थ्रू टिश्यू कल्चर. टिश्यू कल्चरने तयार होते का? नाही. राईट. द ओम इज फर्टिलाइज्ड एक्सटर्नली. बॉडीच्या बाहेर फर्टिलायझेशन होतं and thereafter implanted in uterus. हे करेक्ट आहे. इट इज डेव्हलप्ड फ्रॉम नॉन फर्टाईल युटेरस. हे चुकीचं आहे. नॉन फर्टिलाइज्ड युटेरस हे चुकीचं आहे. सो टेस्ट ट्यूब बेबी म्हणजे काय? बॉडीच्या बाहेर फर्टिलायझेशन आणि मग त्याला आपण युटेरस मध्ये इम्प्लांट करणार. ओके, होप सो हे परत एकदा पीवायक्यू प्रोग्राम तुम्हाला हेल्प करत आहे. एनसीईआरटी लाईन टू लाईन वाचा. पीवायक्यू, या पीवायक्यू मुळे तुमचा कॉन्फिडन्स डेफिनेटली बूस्ट होईल. लवकरच भेटूयात पुन्हा पुढच्या टॉपिक मध्ये. थँक्यू.